आज आहे वटसावित्री पौर्णिमा. सगळ्या महिलांना, सगळ्या पुरुषांना आणि सगळ्या जोड्यांना खूप मनापासून शुभेच्छा. बघा, एखादा सण आपल्या आयुष्यामध्ये कसा बदलत जातो. आता वटसावित्री पौर्णिमा मला तर काहीच माहित नव्हती. लहानपणी मी शाळेतून यायचो, आई तयार होऊन कुठेतरी पूजेला गेलेली आहे एवढंच कळायचं. थोडासा मोठा झालो जेव्हा मी गाडी शिकलो, आई म्हणायची मला जरा गाडीवर घेऊन जाशील का? म्हटलं कुठे? वडाची पूजा करायची आहे. मग गाडीवर बसून आई पूजा करते ते बघायचं. नंतर ताईचं लग्न झालं, ताईला घेऊन जाणे. आणि जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा बायकोला तर काय घेऊनच जावं लागतं. मग हळूहळू मला त्या पूजेमधली उत्सुकता ताणली गेली आणि मग मला माहिती मिळाली की आपल्याला 7 जन्म हाच जोडीदार मिळावा म्हणून त्या वडाची महिला पूजा करतात. काय छान गोष्टी आहेत. याच्या मागचं सायंटिफिक कारण असं आहे की वडामध्ये खूप ऑक्सिजन असतं आणि त्या झाडाभोवती आजच्या दिवशी प्रदक्षिणा मारल्यामुळे महिलांचं आरोग्य, ज्यांच्याकडे त्या स्वतः फार कमी लक्ष देतात, ते सुधारतं आणि त्यांचं आरोग्य सुधारलं की घराचं आयुष्य सुधारतं. अशा अनेक कारणांनी आजचा हा सण सजलेला, नटलेला आणि सौंदर्याने परिपूर्ण आहे. तर आजच्या दिवशी आपल्या भागामध्ये अशा एक मॅडम येत आहेत ज्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे. चला मग फार मनापासून स्वागत करूया आजच्या या आपल्या पाहुण्यांचं, ऐश्वर्या सावंत यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. ऐश्वर्या, खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. पूर्ण नाव काय आपलं? माझं नाव ऐश्वर्या सावंत मुंदडा. नवीन नवीन लग्न झालंय. हो. किती महिने झाले? 6 महिने झाले. नोव्हेंबर मध्ये झालं मागच्या वेळी. कुठली आहेस तू? तुझं माहेर कुठलं? मी मुलुंड मुंबईमध्ये राहते बरं. आणि माझं सासरही मुलुंड मधलंच आहे. वा, लव्ह मॅरेज आहे की हो, काय? लव्ह मॅरेज आहे. किती छान. कसं काय जुळलं? थांब, याच्याकडे नंतर. पहिलं उखाणा. बर. तयारच असशील ना? हो. 6 महिन्यात किमान 1 करोड उखाणे झाले असतील. हो. चला, घ्या मग. वटपौर्णिमेचा सण साजरा करते उत्साहात. नवीन खाद्यपदार्थ घेऊन आली आहे आम्ही सारे खवय्यांच्या घरात. अभिषेकरावांचं नाव घेते सर्वांच्या आशीर्वादाने. असाच आमचा संसार राहून दे सुख समृद्धीच्या सहवासात. अरे वा 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 वा, फार छान. तुमच्या घरी कोण कोण असतं सासरी? सासरी मी, माझे पती, माझे सासू सासरे, दीर आणि माझी भाभी. बर. माहेरचं आडनाव काय? सावंत. सावंत. आणि इकडचं? मुंदडा. म्हणजे बरच फरक आहे. हो, फरक भाषेचा आहे. फरक आहे, खवयगिरीचा फरक आहे, पद्धतींमध्ये फरक आहे. हो. मग थोडस घरी सांगितलं तेव्हा टर्ब्युलन्स आला की नाही? आम्ही दोघे वर्गमित्र आहोत, त्याच्यामुळे घरी आईला मी आधी थोडी कल्पना देऊन ठेवली होती आणि मग नंतर जेव्हा लग्नाचं आम्ही डिसिजन घेतला तेव्हा मग घरी सांगितलं. फारच छान. पण 6 महिन्यात स्वयंपाकघरात पाऊल ठेवलंय का अजून? हो, ठेवला आहे. मला लहानपणापासून स्वयंपाक करायला आवडतो. आजी, आई, आत्याला बघून स्वयंपाकाची आवड निर्माण झाली होती, त्याच्यामुळे करते मी स्वयंपाक. आणि तू पण जॉब करते? मी माझ्या आई वडिलांच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करते. आमचं होडी सी फूड रेस्टॉरंट आहे, त्याच्यामध्ये मी त्यांना बॅक ऑफिसमध्ये मदत करते. फारच छान. पण तुझे आज आभार मानू तेवढे कमी आहेत, कारण तुझी पहिलीच वटसावित्री पौर्णिमा आहे आणि घरातले सगळे सण समारंभ आजच्या दिवसाचे बाजूला ठेवून तू आमच्याकडे आलेली आहेस म्हणल्यानंतर तुझं थाटात वेलकम करणं आमचं कर्तव्य आहे. ते घर, हे स्वयंपाकघर तुझंच आहे आणि इथेही तू प्रवेश केलास की तुला आनंदच मिळेल याची आम्हाला खात्री आहे. जाऊया का स्वयंपाकघरात? हो, प्लीज या. थँक्यू. फारच छान. मनापासून स्वयंपाकघरात स्वागत आहे. सासरी आल्यानंतर आयुष्यात झालेला पहिला बदल सांगा. रोज सकाळी लवकर उठणं. माहेरी कसं जरा 8 वाजले, 9 वाजले, थांब न गाई. इकडे किती वाजता? इथे मी लवकर उठते कारण मलाही कामाला निघायचं असतं, त्यामुळे सकाळी 6:30-7 वाजता उठून नाश्ता, जेवण वगैरे सगळं करून आटपून 10-10:30 वाजता ऑफिसला निघायचं. फार भारी. पदार्थ कोणता करणार आहेस? आपण आज करणार आहोत आंब्याचे सुवर्ण मोह. कुठला आहे हा? सासरचा आहे का माहेरचा आहे? माहेरचा. हो का? शिकवलाय कोणी? हा मी घरीच, मी आणि आईने थोडा इन्व्हेंट केलेला आहे, काहीतरी वेगळं आंब्याचं करायला पदार्थ, म्हणून म्हटलं की चला हा सादर करूया. आंब्याचे सुवर्ण मोह करणार आहेत ऐश्वर्या जी. चला, लागणारं साहित्य काय ते मला सांगा. आंब्याचे काप, कॉर्नफ्लॉवर, बेसन, मैदा, बेकिंग पावडर, पांढरे तीळ, काळे तीळ आणि चवीपुरतं मीठ आणि आपल्याला गूळ लागणार आहे. कुठे गूळ? गूळ नाही आहे. गूळ आम्ही देणार आहोत. पुरे नाहीत का? हो. बरं, आता आपण कृतीकडे वळूया.
त्याआधी मला सांग, तुझं शिक्षण कशामध्ये झालं? माझं MBA सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्समध्ये झालं. मी US मधून माझं MBA केलेलं आहे. पण मग मला एक सहज विचारायचं आहे बघा, कधी कधी आता आपण काय होतो, उच्च शिक्षित होतो, परदेशात जातो, नवीन कल्चर अडॉप्ट करतो. हं. हे करत असताना झी मराठी सारख्या मराठी वाहिनीवरती वटसावित्री पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी छान मंगळसूत्र, हिरवी साडी, त्याला शालू म्हणतात ना, हो, ते नेसून नटून थटून येणं, ह्या दोन खूप ऑपोजिट गोष्टी आहेत. मला खरं तर विसंगत नाही म्हणायचंय, पण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हो. तर हे दोन्हीही अडॉप्ट करताना कसं वाटतं एक मुलगी म्हणून आजच्या काळातली? ॲज अ मुलगी म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या पाहिजेत. आपल्या करिअर वाईज प्लस पर्सनॅलिटी वाईज. आता जसं मी लहानपणापासून मराठी घरामध्ये लहानाची मोठी झाली आहे, तर आपली संस्कृती पण आपल्याला जपता आली पाहिजे. बरोबर. मग आपण पृथ्वीवर कुठेही असलो तरी पण आपले सण, उपवास जे पण असतील ते आपण केले पाहिजेत आपापल्या सोयीनुसार. फारच छान. मला हे तुझं उत्तर फार आवडलं. आणि खरं सांगू, ह्या वेशात हे परिधान करून जेव्हा मी अमेरिकेत शिकली हे तू सांगतेस, त्याला जास्त सौंदर्य येतं. तुला कळलं मला काय म्हणायचं? हो की नाही? चला, आपण आता आंब्याचे सुवर्ण मोह काय करूया? पहिल्यांदा आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला बाउल लागेल. देतो ना. येस. काय लागेल? पहिल्यांदा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. घ्या. तर मैदा ओके. 2 चमचे आणि बेसन 1 चमचा. बर. त्यामध्ये थोडंसं आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ. आणि हे आपल्याला पाण्यामध्ये एक ह्याचा बॅटर बनवायचा आहे. बर, ठीक आहे. आपण पाणी त्याच्यात घालूया. तोपर्यंत एक जरा प्रश्न. हो. लग्नाआधीपासून तू तुझ्या नवऱ्याला अभिषेकला ओळखत होतीस? हो. किती वर्ष? 15 वर्ष. 15 वर्षातला तो अभिषेक, 6 महिन्यानंतरचा हा अभिषेक नवरा, काही फरक झाले का नाही? सहसा नाही, कारण आम्ही लग्नाआधी जसे होतो तसेच आहोत, बेस्ट फ्रेंड्स. त्याच्यामुळे एवढा काही असा फरक नाही जाणवत वा वा आहे. वा. पण एक योगायोग तू पाहिलंस का? अभिषेक ऐश्वर्याची जोडी आहे तुमची. हो. हा? हे तुम्हाला कोणी म्हणलं असेल ना आजपर्यंत? हो, सगळेच खूप जण. म्हणतात. हो हो. फार छान. चला, काय करूया? पाणी घालूया ना. पाणी किती लागणार आहे? द्या थोडस. काय करूया पुढे? ह्याच्यामध्ये आपल्याला आंब्याची कापं टाकून मिक्स करून आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. मग आता हे बॅटर मध्ये मिक्स होईपर्यंत मी कढई ठेवतो गॅसवरती. तेल लागेल ना? हो. एवढं पुरे? हो.